संतप्त मराठी भाषिकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। बेळगावचे बेळगावी नामकरण करण्यास केंद्र सरकारने संमती दिल्याने सीमा भागातील मराठी भाषिकात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। मोर्चाची सुरुवात तालुका पंचायत कार्यालयाच्या आवारातून करण्यात आली। मोर्चाच्या अग्रभागी माजी आमदार वसंतराव पाटील, दिगंबर पाटील, मनोहर किनेकर, निंगोजी उद्दार, यल्लाप्पा कांबळे, मारोजी अष्टेकर, नगरसेवक विजय पाटील, संजय शिंदे, माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबूराव पिंगट, कृष्णा उंद्रे, महादेव पाटील, भाऊ गडकरी आदी होते। मोर्चामध्ये शेकडो कार्यकर्ते सामील झाले होते। कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून सारा परिसर दणाणून सोडला। मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात येताच प्रचंड घोषणाबाजी करताना केंद्र सरकारचा जिल्हाधिकारी एन जयराम हे मोर्चाला सामोरे आले। त्यावेळी माजी आमदार वसंतराव पाटील आणि आमदार संभाजी पाटील यांनी केंद्र सरकारने बेळगावच्या नामांतराला अनुमती देऊन मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळले आहे, तेव्हा आम्ही केंद्र आणि कर्नाटक सरकारचा निषेध करीत असल्याचे सांगितले। जिल्हाधिकारी एन जयराम यांनी निवेदनाचा स्वीकार करून या संदर्भात चर्चा करण्यासाठी समितीच्या नेत्यांना आपल्या कार्यालयात बोलाविले। कमिश्नर आए थे, उस टाइम पे आपने बोला था कि 2 MLA को लेके हम बात करके मराठी यहाँ पे जितना हो सके उतना हम करते हैं, लेकिन अभी तक 2 MLA को बुला के आपने बात नहीं की। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात वृत्तांकनासाठी गेलेल्या सर्व पत्रकारांना जिल्हाधिकाऱ्यांनी बाहेर जाण्यास सांगितले आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांशी बंद खोलीत चर्चा केली। यावेळी आमदार संभाजी पाटील, आमदार अरविंद पाटील, माजी आमदार मनोहर किनेकर, दिगंबर पाटील, माजी आमदार आणि मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष वसंतराव पाटील, निंगोजी उद्दार, दीपक दळवी आदी उपस्थित होते। माजी आमदार मनोहर किनेकर केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकारच्या कुटील नीतीचा परामर्श घेतात। केंद्र सरकारनं बेळगावचा बेळगावी करण्याला जी मान्यता दिलेली आहे त्याच्या विरोधात आज महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे बेळगावचं नाव बेळगावच ठेवावं, बेळगाव करू नये याच्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे। बेळगाव या नावाला इतिहास आहे आणि की सध्या 2004 पासून महाराष्ट्र सरकारनं सीमा भाग महाराष्ट्रात सामील करावा यासाठी दावा दाखल केलेला आहे। असं असताना या ज्या शहराविषयी कोर्टामध्ये दावा आहे त्या शहराचं नावच बदलायचा घाट करणार सरकारनं गाठलेला आहे आणि त्याला केंद्रातल्या BJP सरकारनं मान्यता देऊन सीमावासियांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलेलं आहे। अशा प्रकारे कोर्टात दावा असताना हे नाव बदलायचं करू नये, बेळगावचं नाव बेळगावीच ठेवावं अशा प्रकारे आम्ही DCच्या थ्रू होम मिनिस्टर ऑफ इंडिया, सर्वेयर जनरल ऑफ इंडिया, आणखी कर्नाटकाचे मुख्यमंत्री यांना आता निवेदन दिलेलं आहे। त्याप्रमाणे DCनं ही तुमची निवेदनं पाठवतो आणखी त्याप्रमाणे त्यांनी कारवाई करतील, माझ्या अखत्यारीत काही येत नाही अशा प्रकारचे सांगितलेलं आहे। आम्ही अशा प्रकारे रस्त्यावरची लढाई आणि त्याचप्रमाणे या बाबतीत कायदेशीर लढाई सुद्धा काय करता येते याची चाचपणी करून या गोष्टीला कायदेशीर आव्हान सुद्धा कोर्टात देणार आहोत आणि त्यामध्ये आम्हाला यश मिळेल अशी आम्हाला खात्री आहे। कायदेशीर लढा मराठी भाषिकांच्या तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी सकाळपासूनच कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालय आणि तालुका पंचायत कार्यालयाच्या आवारात जमू लागले होते। यामध्ये नगरसेवक विजय पाटील, नगरसेवक संजय शिंदे, माजी नगरसेवक नेताजी जाधव, अमर येळ्ळूरकर, नारायण किटवाडकर, TK पाटील, कृष्णा उंद्रे, महादेव पाटील, मनोज पावसे, प्रकाश मारगाळे, बाळू जाधव, मारुती कुगजी, माजी उपमहापौर प्रकाश शिरोळकर, माजी महापौर शिवाजी सुंडकर, भाऊ गडकरी आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष दीपक दळवी केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध करताना परिपत्रक देण्यात आहे
त्यांनी 2 वेळा तुम्हाला आश्वासन दिलं, मग आता हे आश्वासन झालं तर पुढे काय करणार तुम्ही? आश्वासनं दिलेली आहेत, कोर्टामध्ये आम्ही केस जिंकलेली आहे, ज्या मार्गाने आजपर्यंत आम्ही लढतो आहोत त्याच मार्गाने पुढे जातोय. तुमच्यावर प्रशासन दुसऱ्यांचं आहे, त्याला आपल्याकडे मार्ग त्यांचा नाक दाबायचं किंवा त्याला जाब विचारायला फक्त माध्यमांच्या समोर, सरकारच्या समोर मराठी भाषिकांना आपले विरोध दर्शवणं ही जी आपली ताकद आहे ती आजपर्यंत पाळलेली आहे. आपण त्या मार्गानं आपला हक्क मिळवण्यासाठी झगडू. कोर्टातनं त्यांच्यावर आम्ही डिफेमेशनची केस घातली, कोर्टामध्ये लिहून देतात की आम्ही मराठी भाषिक देतो. आम्हाला सिद्ध करण्याला अनेक अडचणी येतात, त्या अडचणीला आम्ही सामोरे जात आहोत आणि योग्य त्या वेळेला आपल्याला आपला हक्क गाजवायचा आहे. सौभाग्यलक्ष्मी साखर कारखान्याने बिल न दिल्यास टाळे ठोकणार, शेतकऱ्यांचा इशारा. हिरेनंदी येथील सौभाग्यलक्ष्मी साखर कारखान्याने मागील हंगामातील ऊस बिल अजूनही दिलेले नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. येत्या 10 दिवसात कारखान्याने ऊस बिल न दिल्यास या कारखान्याला टाळे ठोकण्यात येतील असा इशारा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी दिला आहे. काँग्रेस आमदार रमेश जारकीहोळी यांचा हा कारखाना आहे. या कारखान्याला बेंडीगिरी, कुकटोळी, मुतनाळ, अंकलगी आदी गावातील शेतकऱ्यांनी ऊस पुरवठा केला होता, पण या ऊसाचे 10 पैसे बिल अजून दिलेले नाही. शेतकरी कारखान्याकडे दररोज जाऊन बिलाची मागणी करीत आहेत, पण त्यांना आज उद्या बिल देण्यात येईल असे सांगून टोलवाटोली करीत आहेत. याला कंटाळून ऊस उत्पादकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाला येऊन आपले निवेदन सादर केले. अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रवीण कुमार यांनी निवेदनाचा स्वीकार केला. बेंडीगिरी गावचे ಕರಿಬಸಪ್ಪ ಅಕ್ಕಿ ಅಪ್ಲೆ ಗಾರಾಣಿ ಮಾಡ್ತಾನ. ಇದು ಸೌಭಾಗ್ಯಲಕ್ಷ್ಮಿ ಶುಗರ್ಸ್ ಹಿರೇನಂದಿ ಇವರು ಇನ್ನೂ ಮಟ್ಟ 1 ಪೈಸಾನು ರೈತರಿಗೆ ಬಿಲ್ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಕೊಡದಿದ್ದಕ್ಕೆ ಇವತ್ತು ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ DC ಅವರಿಗೆ ಮನವಿ ಕೊಡಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಇನ್ನು ಅವ್ರಿಗೆ 10 ದಿನ ಟೈಮ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೈತಿ. 10 ದಿನ ಒಳಗೆ ಅವ್ರು ಏನಾರ ಇದನ್ನು ಮಾಡಲಿಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ಉಗ್ರ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾರೆ ರೈತರೆಲ್ಲ. ಆಮೇಲೆ ಉಪವಾಸ ಸತ್ಯಾಗ್ರಹ ಕೊಂಡವ್ರದಾರು, ಟೋಲ್ ನಾಕ NH4 ಹೈವೇ ಬಂದ್ ಮಾಡೋರದಾರು. 10 ದಿನ ಟೈಮ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೆ DC ಅವರಿಗೆ. ಅವ್ರು ಅಷ್ಟರೊಳಗೆ ನಮ್ಗೆ ಇದನ್ನು ಮಾಡಿ ಕ್ಲಿಯರ್ ಮಾಡ್ತಾವೆ, ತಿಳಿಸ್ತಾವೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. 1 ತಾರೀಕಿಗೆ ಇದು ಬಾ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. 1 ತಾರೀಕಿಗೆ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯೋತ್ಸವ ಇದ್ದ ತಕ್ಷಣ 3 ತಾರೀಕಿಗೆ ಸೋಮವಾರ ದಿವಸ ಬಂದು ಭೇಟಿ ಆಗ್ರಿ, ನಿಮ್ಗೆ ಏನು ಅನ್ನೋದು ಅದನ್ನ ಕ್ಲಿಯರಿಫಿಕೇಶನ್ ನಾವು ಕೊಡ್ತೇವೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. नागराज बेंडीगिरी ಅಂತ. यावेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करून सारा परिसर दणाणून सोडला. BPL रेशन कार्ड असूनही रेशन नाही. कर्नाटक सरकारने गरिबांसाठी BPL रेशन कार्ड वितरित करून त्यांना स्वस्त दरात रेशन आणि रॉकेल उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबवला आहे. पण गेल्या 3 महिन्यापासून मुत्तेनाटी गावातील BPL कार्डधारकांना रेशन देण्याचे बंद केल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. विशेषतः यामध्ये गरीब आणि कष्टकरी महिलांचा सहभाग आहे. दररोज काबाड कष्ट करून या महिला आपला जीवनचरित्र चालवित असतात, पण सध्याच्या महागाईमुळे त्यांना बाजारातून रेशन खरेदी करणे परवडत नाही. त्यातच गेल्या 2 महिन्यापासून रेशन मिळण्याचे बंद झाले आहे. या संदर्भात या महिलांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन रेशन देण्यात यावे असे निवेदन सादर केले. अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रवीण कुमार यांनी निवेदनाचा स्वीकार करून याबाबत आपण अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून ताबडतोब रेशन देण्याची व्यवस्था करतो असे आश्वासन दिले. विशेष म्हणजे यामध्ये अनेक वृद्ध महिलांचा समावेश होता. हातामध्ये रेशन कार्ड घेऊन त्या आपल्या तक्रारी सांगत होत्या. कल्लेहोळ ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. बेळगाव तालुक्यातील कल्लेहोळ गावच्या ग्रामस्थांनी रेशन कार्डावर रॉकेल पुरवठा करावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर केले. ग्रामीण भागात 14 तास लोड शेडिंग होत असल्याने ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य निर्माण होत आहे. यापूर्वी रेशन कार्डावर रॉकेल मिळत होते, पण गेल्या 2 महिन्यापासून रेशनवर रॉकेल देण्याचे बंद केल्याने ग्रामस्थांना फारच त्रास सोसावा लागत आहे. रात्री लाईट नसल्याने घरामध्ये दिवा पेटवावा लागतो, पण रॉकेल मिळत नसल्याने अंधारातच राहावे लागत आहे. काळ्या बाजारात 150 रुपये लिटरप्रमाणे रॉकेल विकण्यात येत आहे. इतक्या महाग दराने रॉकेल खरेदी करणे सर्वसामान्यांना परवडणारे नाही. तेव्हा लवकरात लवकर रेशनवर रॉकेल देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी माजी आमदार मनोहर किनेकर, जिल्हा पंचायत सदस्य शल्लापा कांबळे तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रवीण कुमार यांनी निवेदनाचा स्वीकार करून या संदर्भात लवकरच कारवाई करण्यात येईल असे सांगितले.